राजवाड्यांच्या घरामध्ये अशा व्यक्तीचं आगमन झालं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे उडाले रंग. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आजी आणि स्वानंदी खाली येतात आणि बघतात तर काय, डेकोरेशनची तयारी चालू असते. आजी स्वानंदीला म्हणते, काय ग, आज कुठला सण आहे का? आपण विसरलो की काय? स्वानंदी म्हणते, नाही हो आजी, आज कुठलाच सण नाही. आजी म्हणते, मग हे काय चाललंय? नंदू म्हणते, माहीत नाही, मी खाली आले होते तेव्हा हे डेकोरेशन चालू होतं. आजी एका मेडला आवाज देते, मिताली. मिताली म्हणते, काय आजी? ती विचारते, काय गं, हे काय चाललं? मिताली म्हणते, माहीत नाही आजी, आम्ही स्वागताची तयारी करतो. आता कुणाला काहीही माहीत नाही, पण स्वागताची तयारी चालू आहे. यामुळे स्वानंदीला खूप आश्चर्य वाटतं. ती असून म्हणते, पण कशासाठी, कुणासाठी? मिताली म्हणते, आम्हाला फक्त तयारी करायला सांगितली. स्वानंदी विचारते, पण कुणी सांगितलं? तेवढे सुष्मिता येत म्हणते, मी सांगितलं. आता मात्र स्वानंदी आजीला खूप आश्चर्य वाटतं. स्वानंदी विचारते, पण कोण येणार आहे, कुणाचं स्वागत करायचे? तेवढ्यात आवाज येतो, मम्मा. सगळे बघायला लागतात तर दारामध्ये अर्पिता बॅग घेऊन उभी असते. नंदू आणि आजी शॉकून बघत असतात. मल्लिका, सुष्मिता आणि अंशुमन हसायला लागतात. आप्पी हसत म्हणते, मी आले. मल्लिका तर धावत जात म्हणते, आप्पी आलीस तू? सुष्मिता, ताई कळालं कुणाचं स्वागत करायचं आणि कुणासाठी हे सगळं केलं? आजी म्हणते, ही इथे का आली आणि हिला कुणी बोलवलं? आता मात्र आप्पी मल्लिकाचा चांगलाच चेहरा पडतो. सुष्मिता, आजी मी अर्पिता ताईला बोलवलं. आजी म्हणते, अगं आता तर गेली होती, लगेच बोलवलं? सुष्मिता, हो, कारण त्यांना ताईने ह्या घरातून घालवलं. ती विसरली हे घर अर्पिता ताईचं पण आहे. मला एक कळत नाही ताई, तू असं कसं करू शकतेस? सोनाली म्हणते, तोंडालीन ते बोलू नकोस. मी अर्पिता ताईला ह्या घरातून कधीच घालवलं नाही आणि मीच काय, कुणीच घालवलं नाही. राजवाड्याने त्यांना त्यांच्या सासरी पाठवलं. आजी म्हणते, काय गं सुष्मिता, तू कशाला बोलवलं हिला? सुष्मिता, आजी कसं आहे ना, आता सगळे अधिकार मला आहेत ना. माझ्याकडे अधिकार असल्यामुळे ह्या घरात कोण येणार कोण जाणार हे मी ठरवणार. त्यामुळे मी ठरवलं अर्पिता ताईला बोलवायचं आणि बोलवलं. सोनंदी म्हणते, सुश, तू आजीशी असं नाही बोलू शकत. अधिकार 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 कसले का अधिकार? बहुतेक तू विसरली, ह्या घरामध्ये तू आत्ताच आली आहे. राजवाड्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, तुला अधिकार दिले, त्याचा गैरवापर करू नकोस. मल्लिका म्हणते, स्वानंदी अगं काय बोलतेस, तिने काय गैरवापर केला? आप्पीला तिच्या माहेरीच बोलवलं ना, आणि तू बघितलं नाही का समरने तिला कसं हाताला धरून घराबाहेर काढलं? त्यांनी जराही विचार केला नाही. एका आईला कसं वाटेल? अगं माझ्या मनाचा विचार सुशने केला. आता सुष्मिता इमोशनल होते आणि मान हलवते. सोनंदी म्हणते, काकू राजवाडीने जे केलं ते योग्यच केलं, कारण अर्पिताताई खूप दिवसाच्या इथे होत्या. खरं तर त्यांनी त्यांच्या सासरी त्यांच्या बाळाजवळ असायला हवं. अर्पिता म्हणते, स्वानंदी तू नको सांगू मला मी कुठे राहायचं आणि काय करायचं ते. बघितलं ना सुश, तुझी बहीण माझ्याशी कसं वागते. अगं माझा दादा माझ्याशी कधीच वाईट वागत नव्हता, त्याचं आमच्यावर खूप प्रेम होतं. पण ही आल्यापासनं हिने दादाच्या मनामध्ये आमच्याबद्दल खूप वाईट भरवलं आणि त्यामुळे दादा आमच्याशी असं वागतो. पहिले दादा आमच्यावर खूप प्रेम करायचा, आमचे खूप लाड करायचा. सुष्मिता, ताई तू असं का केलंस? तुला हे सगळं करताना काहीच नाही वाटलं? स्वानंदी म्हणते, सुश तुला काही माहिती नाही, त्यामुळे तू मध्ये तोंड घालू नकोस. सुष्मिता, मी घालणार, कारण ह्या घरातले अधिकार माझ्याकडे आणि त्याच अधिकाराने मी सांगते, ताईसाठी चहा आणि नाश्त्याचं बघ. आता सुश अर्पिताला ओळखते काय, तिच्यावर फुलांचा वर्षाव काय करते. मल्लिकाने अर्पिता स्वानंदीला खुन्नस देतात आणि निघून जातात. आजी म्हणते, ह्या घरात काय चाललं ना तेच कळत नाही, आणि आजी पण निघून जाते. अंशू म्हणतो, वहिनी बघितलं, आता अर्पिताही आली आणि तुझ्या बहिणीनेच तिला आणलं आणि तू काहीही करू शकली नाही. आता असंच तुझ्या बहिणीचा वापर करून तुला 6 महिन्यात ह्या घराच्या बाहेर काढतो की नाही बघ. सोनंदी म्हणते, अंशुमन जास्त उडायची गरज नाही आहे, तू माझ्या बहिणीच्या भोळ्यापणाचा फायदा घेतोस. पण मी पण बघते अर्पिता ताई ह्या घरात किती दिवस टिकतात. सोनंदी जाते आणि खूप अपसेट आणि विचारात असते. समोर विचारतो, काय झालं सोनंदी मॅडम? सोनंदी नाही म्हणून मान हलवते आणि सांगते की अर्पिता ताई आल्या. समोरून तर अर्पिता आली का? आत्ता तर गेली होती. सोनंदी म्हणते, सुशने तिला आणलं. तो विचारतो, पण सुष्मिताने असं का केलं? सोनंदी म्हणते, तुम्ही तिला जे अधिकार दिला ना त्याचा ती फायदा उठवते. समोरून तो, स्वानंदी मॅडम काळजी करू नका, आता फार दिवस नाही राहिले. तुम्हाला आठवतं आहे ना,
मी सुष्मिताला काय अट घातली होती की जर 15 दिवसात तुझ्याकडून कुठलीही चूक झाली नाही तर हे अधिकार तुझ्याकडे राहतील, नाहीतर 15 दिवसात तुझ्याकडून काढून घेतल्या जातील. आणि ऑलरेडी तिने ही खूप मोठी चूक केली. स्वानंदी म्हणते, कसली चूक? तो अर्पिताला घरी आणून मी अर्पिताला सासरी पाठवलं आणि सुष्मिता घेऊन आली. याचा अर्थ सुष्मिता तिला संसार करू देत नाही. आता स्वानंदीला कळून चुकतं की सुषकडून चुका झाल्याच पाहिजे, तर तिच्याकडचे अधिकार काढून घेतल्या जातील. आता बघूया स्वानंदी ह्यासाठी काय काय करते ते. तुम्हाला काय वाटतं? समर खूप हुशार आहे का? त्याने ज्या हे अटी घातल्या. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.